जनतेनं विकासाच्या बाजूने कौल दिला. आमदार चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत विजयानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडलं. मुक्ताईनगर शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठीच नागरिकांनी विकासाच्या बाजूने हा कौल दिला, अशा शब्दात विरोधकांना टोला दिला. मतदारांचे आभार मानले. आपल्याला बोललो हे आरोप होते निवडणुकीचे, ते आरोप त्यांनी त्यांच्या एकदम पोटतिडकीने मांडले. त्यांच्याकडे दुसरं काय नव्हतं, त्याच्यापुढे अशापद्धती बदनाम करायचं. विकास त्यांनी स्वतः एका सभेत सांगितलं, 12 वर्षानंतर मी पहिल्यांदा आता आपला विकास करण्याच्या दृष्टीने येते. अरे 12 वर्ष काय करत होता सर? चंद्रकांत पाटील 12 वर्ष 6 वर्ष आमदार होता. पहिले 6 वर्ष काय केले? म्हणून त्यांच्याकडे काही नव्हतं, म्हणून गुंडगिरीचा हा शिक्का आमच्यावर मारायचा, आमच्या माथ्यावर मारायचा. पण सर्वसामान्य जनतेच्या आम्ही सगळ्यांच्या समोर लहानचे मोठं झालो आहे. त्यांनी आमचे व्यवहार बघितलेले आहे, त्यांना आमचं राहणसहान माहिती आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी आम्हाला योग्य मापात तोललेलं आहे. समोर 18 पगड जातीचे, 12 बलुतेदार समाजाचे, सगळं धर्माचे लोक इथे नेतृत्व चांगल्या पद्धती करतात. गुन्ह्या गोविंदांना आणता, कोण कोणाशी एक आरळवीन बोलत नाही. तरी बी हे गुंडगिरीच्या शिक्कावर मुक्ताईनगरसारख्या या संतांच्या भूमीला बदनाम करण्याचं काम जे करताय ते हे करताय. जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम कोण करताय? हे करताय. अतिशय तुच्छ पद्धतीमध्ये एखाद्या नेत्याला बोलायचं आणि त्या जिल्ह्याची, त्या तालुक्याची, मतदारसंघाची बदनामी करायची. अहो तुम्ही त्याचं नाव लौकिक वाढवलं पाहिजे. तुम्ही बदनामी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. आम्ही कधी बदनामी नाही करत कोणाची. आणि गुंडगिरी पाहिली तर खरं तुम्ही जर बघितलं तर खडसे साहेबांची आहे. खडसे साहेबांच्या विरोधात कोणी बोलायला तयार होत नाही, अशी पद्धती त्यांनी त्यांची स्वतःची इमेज तयार केली आहे. गुंड काय असेल नसेल तो ते 5-5 मर्डर केलेले लोक घेऊन बरोबर फिरता. ते कुऱ्याचे मर्डर केलेले 2 लोक, त्यांच्यावर अनेक फोटो आहे. दाखवू का फोटो? ते सांगता यांच्यावर गुंड आहे, गिंड आहे. अरे सगळे गुंड तुम्ही कालपर्यंत पोचलेले आहे. त्या गुंडांचे सगळे तुम्ही बॉस होता. आजही तुम्ही दिसाल गुंडेच दिसता. तर नीट पाहिलं तुम्ही आरशात, स्वतःला तर गुंडेच दिसाल तुम्ही. किती उच्च शिक्षित आहे आपण. मी ग्रॅज्युएशन झालो, तुम्ही काय शिकलाय? आणि माझ्या वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला शिकवलं आणि आज इथपर्यंत आणलेलं आहे. तुम्ही सांगता मी ह्याचा पोरगा आहे, काय कशाचा पोरगा सांगता ते? एका मोठ्या जमीनदाराचा पोरगा आहे. पण जमीनदाराच्या पर्यंत जमीनदारासारखं राहावं असं मला वाटतं. आपल्याला तेव्हाही सांगितलं, आजही सांगतो, परत रिपीट करतो, मी वेगळी वेळ निवडलेली नाही. मी माननीय गिरीश महाजन साहेबांनी मला बोलवून सांगितलं युती करायची, सांगितलं ओके. ते सांगितलं 9 जागा द्यावे, त्यांना सांगितलं 17च जागा आहे, 9 तुम्हाला देऊ, राष्ट्रवादीला 4 देऊ, मला कमी राहतील, थोडं नेगोशिएशन करू. ते सांगितलं ठीक आहे आपण करूया. 1-2 जागेची तडजोड करून त्यांना आम्हाला जागा द्यायची आमची त्यांना तयारी होती. तुम्ही गिरीश महाजन साहेबांना जरी विचारलं तरी आमची ते तयारी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतो असं ताईंनी सांगितलं, रक्षाताईंनी. म्हणून आमच्या युतीमध्ये निवडणूक लढवण्याच्या मनसुब्यावर त्यांनी पाणी फिरवलं आहे. आम्ही आज युतीत होतो, उद्या युतीत राहू. महायुती जर सत्तेमध्ये महाराष्ट्रात चांगलं काम करते आहे तर महायुतीच्या बाहेर जाण्याचं आमचं काही कारण नाही. पण काही लोकांना जर चंद्रकांत पाटील चालत नाही, काही लोकांना शिवसेना चालत नाही, त्यांना त्यांचं वर्चस्व दाखवायचं. तुम्ही बघितलं असेल निवडणूकमध्ये की खडसे फॅमिली आली ना पुढे. मी कधी खडसे फॅमिली बदली नव्हती. मी बदललो होतो की राष्ट्रवादी शिवसेनाची मैत्रीपूर्ण लढत होईल त्यांनी बोलल्यावर. पण त्यांनी खडसे फॅमिली आणली. त्याच्या खडसे फॅमिलीच्या विरोधात बोलला, म्हणून आम्ही खडसे फॅमिली आणतो. 3 आले. प्रदेश अध्यक्ष तर बूथवर धमक्या देत होते. बरं, बूथवर बसून खुर्ची टाकून धमक्या देणारे प्रदेश अध्यक्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिले, तुमच्याच माध्यमातून पाहिलेले. कोणत्या पक्षाचे, किती उमेदवार उभे होते आपल्या पक्षाचे? दुसरीकडे सांगता राष्ट्रवादी, मुक्ताईनगरमध्ये काय सांगतात त्यांना माहीत. त्यांना भाजप सांगायचं नाही, त्यांना त्यांच्या कुटुंबातल्या सदस्याचं वर्चस्व सिद्ध करायचं आहे. ही कुटुंबाची लढाई ते लढत आहे, आम्ही लढत नाही आहे. आमचं कुटुंब हे सगळं शिवसेना आहे. आज माझ्याकडे जबाबदारी, उद्या 3ऱ्याकडे असेल, परवा 4थ्याकडे असेल. आणि अशी जबाबदारी पार करण्याची शिवसेना 12 बलुतेदार लोकांची संघटना आहे. सर्वसामान्याचा विकास साधण्याच्या दृष्टीने पुढे काम करते. म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की यांची पद्धत बदलली पाहिजे. सगळे एकत्र येऊन माझ्या विरोधात जी त्यांनी लढाई लढली त्याच्या विरोधात मुक्ताईनगरने कौल दिलेला आहे. ते बाहेरून केली तर दिसली पाहिजे होती, आतून केली तर दिसत नाही, पण बाहेरून केली तर दिसते. आणि अशी मदत जर त्यांनी मला केली असती तर गिरीश भाऊंनी इथे सभेमध्ये इथे येऊन सभा घेतली नसती, पंकजाताई मुंडेंनी इथे सभा घेतली नसती. आणि त्यांनी काय सभा घ्यायची गरज आहे? यांनी महाराष्ट्राला भाजप मोठं केलं ज्यांनी, ते खडसे स्वतः फिरवते गल्ली गल्लीत. खडसे म्हणजे काय होतं ते सांगता ना, भाजप जे मोठं केलंय ते मी केलंय, ते फिरत होते. रक्षाताई केंद्रीय नेते आहे, त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली होती. ते म्हणजे भाजप आहे ना. अहो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या काळात सांगतो, यांच्याकडे जे उमेदवार सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. ज्यांनी विधान भवनासमोर टरबूज फोडलं होतं, 376चा गुन्हेगार आहे, आरोपी आहे 376चा, त्याला एका रात्रीतून उमेदवारी दिली. जो नगराध्यक्ष आहे हा कोणत्या पक्षाचा आहे? ज्यांनी विधानसभेत माझ्या विरोधात काम केलं कसोशीने,
नगर उमेदवार जो होता त्याला 2-2 वार्डात उमेदवाऱ्या दिल्या. तो अमीन शेख वार्ड 5मध्ये हे आमच्या वसीमने पाडला. हा कोणत्या पार्टीचा होता? राष्ट्रवादीचा होता. एका रात्रीतून राष्ट्रवादीचे भाजप केले, कलर बदलले, शर्ट घातले, कपडे घातले आणि अशी निवडणुका लढल्या. तर ते लोकांना सर्वसामान्य समजतं नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीने लढत असाल तर लोक भाजप नाही पाहत, लोक नेतृत्व पाहतात. आज भाजप शिवसेनेच्या बाजूने महाराष्ट्रातली जनता आहे, पण यांनी ओरिजिनल भाजप उतरवली पाहिजे होती. यांनी स्वतः तुमच्या चोपड्याच्या सभेत सांगितलं आहे की चंद्रकांत पाटील जे निवडून आले ते भाजपमुळे निवडून आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी खूप मेहनत केली, फक्त माझ्याशिवाय. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, तुमचीच वाईट माझ्याकडे. म्हणजे त्यांनी विधानसभेत माझं काम केलं का? तर नाही केलं. तर ते कुटुंब म्हणून इथे जगत जर असतील तर लोक भाजप म्हणून मतदान करतील का? हे त्यांनी शोधलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. मंत्री झाला तर आपण थोडीशी आपली वागणूक बदलली पाहिजे. नाही, माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जे काम झालं आहे खऱ्या अर्थाने त्याची फलश्रुती असं मला वाटतं आहे. त्यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर मतदारसंघात मुक्ताईनगर नगरपंचायती मध्ये प्रशासक असतानाही आपण खूप सुंदर काम करण्याचा प्रयत्न मुक्ताईनगरमध्ये झाला आहे आणि खऱ्या अर्थाने आज जो विजय झाला आहे त्या विजयाचे शिल्पकार मी एकनाथ शिंदे साहेबांना समजतो. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व इतकं उजवं आहे की त्या नेतृत्वाला सर्वसामान्य माणसाला असं वाटायला लागलं की उद्या विकास कोण करू शकेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्याच माध्यमातून होईल. आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे 10 नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आलेले. निकालावर जर आपण एक नजर टाकली, नगराध्यक्षपदी तुमच्या कन्या या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई होती, तुम्ही बाजी मारलेली. नाही, प्रतिष्ठेची लढाई, प्रत्येक लढाई प्रतिष्ठेची असते. कोणती पण लढाई निवडणुका असल्या प्रतिष्ठेची असते आणि ती लढाई त्या पद्धतीने मुक्ताईनगरकरांनी खऱ्या अर्थाने आमच्या पदरात टाकलेली आहे. त्याचं झुकतं माप आम्हाला दिलं आहे आणि मुक्ताईनगरच्या 35 वर्षाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने आम्हाला त्यांनी पहिल्यांदा संधी दिलेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. या निवडणुकीमध्ये विजय कोण झालं पराभूत कोण झाल्यापेक्षा जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. याला विजयापेक्षा मी जबाबदारी समजतो आणि ही जबाबदारी अतिशय लिहिल्या पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या सरकारच्या माध्यमातून मी पेलेल. प्रचारापूर्वी असेल किंवा मतदानाच्या दिवशी असेल मोठा संघर्ष या ठिकाणी शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये झाला. मात्र निकाल जे आहेत ते एकतर्फी लागल्याचं दिसतंय. मला असं आपल्याला म्हणायचं आहे की प्रत्येक ठिकाणी बूथवर थोडीफार कुरबूर होते, पण मुक्ताईनगरमध्ये काय, मुक्ताईनगरच्या काही लोकांना अशी सवय आहे की ते थोडंसं काही झालं की पूर्ण गावामध्ये त्याचा घागाजा करायचा असं त्यांची सवय आहे. त्याच्यामुळे मला जर असं वाटतं की तुम्ही जर बघितलं असेल मीडियाची नजर 100% महाराष्ट्रातल्या प्रत्येक बूथवर होती आणि इथे काय थोडीशी कुरबूर झाली, त्याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नव्हतं असं मला वाटतं. आणि काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकून गेली होती. आता मी एक बाईट बघितला, त्या बाईटमध्ये म्हणे लढाई आज चंद्रकांत पाटलाची आणि अमुक कुटुंबाची आहे. तशी मी त्या दिवशी बाईट देताना एका आपल्या वाहिनीला बाईट दिली होती की ही लढाई विकासाची आहे, शिवसेनेची आहे आणि समोर असलेल्या त्या पक्षाची आहे. ही लढाई विकासाच्या, मुक्ताईनगरच्या सर्वसामान्यांच्या विकासाची, त्याच्या किमान त्याला अपेक्षित असलेल्या मूलभूत गरजांची आहे. अशी फॅमिलीची मी लढाई बोललो नव्हतो. आणि आता ती लढाई झाली, पराभव झाला, ते माझा कुठे पराभव झाला, भाजपचा पराभव झाला. अशा पद्धतीत हे गिरेवित टांग उपरवाले लोक या मतदारसंघात आहे. 30 वर्षात त्यांनी काही केलं नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आज लोकांनी कल दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की यांना काही असं सिरियस घेण्याची गरज नाही. खऱ्या अर्थाने गावाला जे पाहिजे, शहराची जी प्रतिष्ठा उभी राहिली पाहिजे, ती प्रतिष्ठा उभी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. ज्या पद्धतीने संपूर्ण निवडणूक आपण पाहिली, एकनाथ खडसे वर्सेस चंद्रकांत पाटील याच पद्धतीने सारं वातावरण रंगवलं गेलं. आणि आता जर ताकदीचा विचार केला तर भाजपच्या बाजूने खडसे उभे राहिले होते, रोहिणी खडसे देखील तिकडे उभे राहिलेल्या दिसल्या. तर मुक्ताईनगरचं चित्र बदलतंय का? नाही, आपण व्यवस्थित विश्लेषण केलं तर मुक्ताईनगर चित्र बदललेलं आहे ऑलरेडी. तुम्ही बघितलं असेल तर अवघ्या 4 जागा त्यांच्या पदरात पडली, 1 जागा त्यांची 1 मताने त्यांची निवडून आलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर 100% चित्र बदललं आहे. केंद्रीय मंत्र्यांना ताकद लावली, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी ताकद लावली, राष्ट्रवादीचे सुमोटो जे नेते आहे, महाराष्ट्राचे जे नेते आहे, स्वतःला नेते समजतात, ते गाव गल्ल्यात फिरले. तुम्ही बघितलं सगळ्या मीडियाच्या माध्यमात बघितलं, सगळ्या गल्ल्यांमध्ये सकाळहून संध्याकाळपर्यंत फिरले. जिथे प्रोटोकॉल घेऊन नाही गेलं पाहिजे तिथे प्रोटोकॉल घेऊन फिरले. ज्यांचं मतदान नाही मुक्ताईनगरमध्ये, अशी सगळी ताकद लावल्यावरही खऱ्या अर्थाने जर त्यांना लोक मतदान करत नाही आहे किंवा त्यांच्या बाजूने उभं राहत नाही, त्यांच्या उमेदवारांना निवडून देत नाही आहे, याचाच असा अर्थ आहे की परिस्थिती बदललेली आहे. आणि ही परिस्थिती बदलल्याचं विश्लेषण तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोण करेल, तुमच्याशिवाय जास्त महाराष्ट्राला कोण दाखवेल. आणि महाराष्ट्रातला हा माणूस मतदार हा खूप संवेदनशील आहे. याला जिथे काहीतरी होताना दिसतं, अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांनाही ते भरभरून देत असतात आणि त्याच्या नेतृत्वात काम करत असतात. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढला त्यांना काय सल्ला द्याल?
त्यांना मी एवढाच सल्ला देईल की खऱ्या अर्थाने फक्त कुलूप लावा आणि कशावर लावायचं ते तुम्हाला माहिती आहे, आणि विकासाच्या बरोबर उभे राहा. मुक्ताईनगर सर्वसामान्य माणसं जीवनमान कसं उंचवेल तो प्रयत्न करा. आपल्याकडे असलेल्या पदांचा उपयोग पहिल्यांदा मुक्ताईनगरला होऊ द्या, मग जिल्ह्याला होऊ द्या, मग राज्याला, देशाला होऊ द्या. खऱ्या अर्थाने वैयक्तिक द्वेषाने पछाडल्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचं हित कसं करता येईल हा प्रयत्न करा. याचं काही करू त्याचं काही करू, याला याच्याच अडचणी आणून तिच्या अडचणी आणू, तर परमेश्वराने खऱ्या अर्थाने आता त्यांनाच अडचणीत आणलं असं मला वाटतं आहे. परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव, मुक्ताई त्यांना सद्बुद्धी देव. या पराभवातून तरी धडा घेऊन एक विकासाचा मार्ग पत्करो एवढी मी मुक्ताईला प्रार्थना करतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.